नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक नवीन प्रकारचं सँडविच दाखवणार आहे की तुम्ही कधी बघितलं नसेल. ते म्हणजे टोमॅटोचं सँडविच. 4 टोमॅटो मी चिरून घेतलेत बारीक आणि 3 मोठे कांदे चिरून घेतलेत. ही जी आपण आता भाजी करून घ्यायची आहे. कढई ठेवते तापायला. दोन चमचे तेल टाकले मी. आता मोहरी घालूया. तेल गरम झाले. मोहरी तडतडल्या. जिरं, हिंग घालायचा अर्धा चमचा, कढीपत्ता आणि आता कांदा घालूया आपण. कांदा भरपूर घालायचा म्हणजे छान लागते. एक वेगळी काहीतरी पद्धत, वेगळी चव. कांदा जरा परतून घ्यायचा. कांदा परतून झालाय. हळद घालायची. फार लाल करायचा नाही कांदा, जरासा परतून घ्यायचा. आणि आता आपण हे टोमॅटो घालूया. परतून घ्यायचे जरा चांगले. वेळ पण काय फार लागत नाही, होतं पटकन. आता तिखट मीठ घालायचं. तिखट तुमच्या अंदाजानुसार घाला. 1 चमचा आणि अर्धा घालते. मीठ चवीनुसार. टोमॅटो आहे म्हणून थोडीशी साखर. चांगलं परतून घ्यायचं. आणि झाकून ठेवा 1-5 मिनिटं. पाच मिनिटं मी भाजी शिजवून घेतली आहे. शिजली आहे चांगली. ह्याच्यात मी आता 1 चमचा 1.5 चमचा शेंगदाण्याचं कूट घालते. परत एकदा परतून घेऊया. आणि ही थोडीशी थंड झाल्यानंतर आपण ब्रेडला लावून सँडविच करून घ्यायचं आहे. हे थोडा वेळ थंड करायला ठेवून देते मी. ही भाजी आपली तयार झाली आहे. भाजी थंड करून घेतली मी आणि तवा गरम करायला ठेवला. आपण आता ब्रेड भाजून घ्यायचा आहे. मी तव्याला थोडंसं तूप लावून घेते. मी हा ब्रेड आपण दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचा आहे. वरनं पण तूप लावायचं. चांगलं खरपूस भाजून घ्यायचे दोन्ही बाजूला. अशा पद्धतीने आता ब्रेड भाजून घ्यायचे खरपूस.
भाजलेल्या ब्रेडवर आपण आता हे असं भाजी लावून घ्यायची. तुमच्याकडे सँडविच मेकर असेल, सँडविच मेकरवर पण केलं तर चालेल. आणि ह्याच्यावर असा एक ब्रेड ठेवायचा. आणि हे आपले सँडविच ब्रेड टोमॅटो सँडविच तयार झाले. ही भाजी तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही ब्रेड टोमॅटो सँडविच करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.